सुखी तर सारं जग सुखी। तर माझ्या पिल्लूची तब्येत खराब आहे आणि माझ्या पिल्लूची तब्येत खराब आहे आणि आम्ही चाललो बघा हॉस्पिटलला सगळेजण। सकाळपासून जातो म्हणायला, पण काय जाणं होईना गेलं का तर खूप आम्ही रेडी होऊन वगैरे थांबलो होतो, रेडीच झालतो जाण्यासाठी हॉस्पिटलला। पण काय झालं माहिती आहे का, रेडी झालो ते कामावर होते, दोघीच जाऊन यावं म्हणलं आज हॉस्पिटलला। तर काय झालं ते कामावर असल्यामुळं तरी पण जाणारच होते मी, पण काय झालं माहिती आहे का, खूप पाऊस आला। आम्ही रेडी झालो जसं पाऊस आला, मला तर वाटायले की गोलू पिल्लीला माझ्या उन्हात जाऊन आल्यामुळं झालं। तरी पण बघा माझी पिल्ली किती ॲक्टिव्ह आहे, चालायली बोलायली सगळं करते, हसायली जेवायली सगळं करायली। तब्येत खूप खराब आहे, 2-4 वेळेस मोशन झालं तिला, मलाच कसं तरी वाटायलंय। आपले लेकरं सुखात तर सगळं सुखात। पोटात दुखायला आता चल की हॉस्पिटलला। तर काय झालं माहिती नाही माझ्या लेकराला, खूप पोटात दुखायला म्हणाली। लेकरं सुखात नाही गेलं तर अलगच वाटते, म्हणजे काय झालं का होय। तर लेकरं सुखाचे तर सगळं सुखात बाबा, लेकरायला काय झालं तर लई टेन्शन येते, लई काळजी वाटते, लई टेन्शन येते। लेकराला काय झालं तर आपल्याला, लेकरायला काय व्हायचं नव्हतं, आपल्याला काय झालेलं परवड खाते, पण लेकरायला काय होणं असं वाटतं मला। ते सर्जेला गेले तर बघा हसायली बोलायली खेळायली सगळं करते पिल्लू, पण मलाच टेन्शन आलं की तब्येत कधी बरी होईल म्हणून माझ्या पिल्लूची। आज कामाला पण गेलेली नाही, माझं मनच लागत नाही कामावर, पण माझ्या पिल्लूची तब्येत खराब असल्यामुळं, आणि तिला स्कूलला पण जाऊ दिलं नाही। आज स्कूलला जरी जात होती तिथं जातच म्हणून ती रेडी झाली, मलाच वाटलं की तब्येत तिची खूप खराब झाली म्हणून मीच पाठवलेलं नाही। मलाच चांगलं वाटत नाही, लई टेन्शन येते, लेकरायला काय व्हायचं नव्हतं। मी 6 महिने दुखण्यानं पडलेलं बरं वाटते मला, पण लेकरायला काय होणं वाटते आतापर्यंत काहीच नाही, म्हणजे माझे लेकरं काय सतत बिमार वगैरे पडत नाही, देवाची कृपा आहे माझ्यावर खूप, पण खूप दिवस झाले बिमार वगैरे काही पडले नव्हते। तर आता माझ्या पिल्लूला तेवढे मोशन्स वगैरे व्हायले, पण नॉर्मलच आहे, देव शिरोवर आहे म्हणा माझ्या। मला भीती वाटते पहिलं तिकडं म्हणजे तेलंगणामध्ये दाखवायला, खूप भीती वाटते। आम्ही तर तेलंगणामध्ये आहे तुम्हालाच माहिती आहे, आणि महाराष्ट्रामध्ये नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी काय वाटत नाही, म्हणजे मेडिकलवरून जरी औषध वगैरे आलं तर कमी होईल म्हणून वाटते, पण इथं हॉस्पिटलमध्येच न्यावं लागते। न्यावं लागलं तर लागलं, पैसे गेले तर गेले, त्याचं काही वाटत नाही, पण भीती वाटते। लोक कोणत्या औषध देतात, काय करतात काय नाही वाटते। चला की मागून तेच भीती वाटते, म्हणजे काय देतात काय करतात की असं वाटते, त्याच्यासाठी भीती वाटते। गोळ्या औषध काय एवढं कोणत्या म्हणजे लोचे देतात, काय हे नाही याचे देतात काय नाही असं वाटते, खूप भीती वाटते। इकडं राहतो, पण आपल्याला काय झालं तर काय वाटत नाही, पण राहतो आम्ही इकडं तेलंगणामध्ये, पण कोणाला दुःख सुख आलं तर लई वेगळं वाटते, लई वंगळ वाटते, म्हणजे चांगलं वाटत नाही, मूड ऑफ होऊन जाते। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणलं तर माझ्या लेकराला काय झालं तर चांगलंच वाटत नाही। सकाळपासून एकच वेळेस जेवण केलं मी, माझ्या पिल्लीची तब्येत खराब झाली तसं खूप वाईट वाटायला, म्हणजे चांगलं व्यवस्थित खाते पिते सगळं राहते, पण काय झालं माहिती नाही, ऊन लागल्यामुळे खायला काय माहिती नाही,
आमच्याकडं बाईक पण नाही, त्याच्यासाठी हालत आहे ती. तर माझ्या पिल्लूला घेऊन चालले मी हॉस्पिटलला, आणि हॉस्पिटलहून आल्यावर 1-2 दिवसाला माझ्या पिल्लूची कशी तब्येत आहे ते तर सांगणार. तर बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बघा, सकाळपासून रेडी होऊन आता कामाला गेलतो. गोलू बघा किती रागात आला, आणि तिथे सांगायला गोलू रागात आला. गोलूची पण खूप तब्येत खराब झाली. माझ्या गोलूला पण सर्दी झाली, आणि गोलू लईच खायला. माझ्या गोलूची तब्येत खराब झाल्या बघा. तर बघा जेरी खायला बघा गोलू. तब्येत लई खराब झाली गोलूची. आणि बघा गोलू ते चेरी घेऊन खायला बघा. तब्येत खराब झाल्यानंच खातात की नाही चेरी. बघा नाक कसं करायला. गोलूची लई तब्येत खराब झाली, त्याच्या पण पोटात दुखायले म्हणून. माझ्या पण पोटात दुखायलंय. काय झालं माहिती नाही आम्हाला, सगळ्यांच्याच पोटात दुखायले म्हणाले. गोलूच्याच नाही, एक दुखायले नाही पोटामध्ये. अंदाज झालाय बघा, 6:30 वाजलेत आता रात्रीचे, आणि जायचं आहे हॉस्पिटलला. आम्ही तिथून चलतच निघालो, आणि जायचं आता. काय झालं माहिती नाही, बाहेरचं खाल्ल्यामुळं व्हायलं का काय माहिती नाही. बाहेरचं स्कूलला गेलं की नको म्हणलं तरी हे करतात. स्कूलला जाता तू खाय नास की, तू म्हणणार की तू मम्मी मला हे घेऊन दे, मम्मी पेप्सी घेऊन दे. काय ते खाऊ न, फलीपट्टी खावा, एक गुळाची ते चिकी पेडा, दुसरं काय बी खाऊ न. तुला सांगल्यानं राग येते बघ. आता किती तब्येत खराब झाली, पोटात दुखाली की नाही, आणि ऐकतच नाही बघा माझी पिल्लू. रोज शाळेमध्ये जातावेळी यायला 20 रुपये रोज खर्च, त्याला 20, हिला 20, रोजचे 40 रुपये. आणि बघा हे बघा, आई दिलेली आहे तिला पैसे घेऊन आली बघा सोबत. आता आलेलं आहे हॉस्पिटल जवळ, आता जाणार हॉस्पिटलला, दाखवणार. जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखवून जाते. नॉर्मलच आहे तब्येत, काय तेवढी खराब वगैरे झाली नाही. मला दाखिलेलं कोणतं वय आहे, त्या दुसऱ्या जवळ जाऊता का त्याच्याजवळ जाऊ न, तिथं जाऊता. आणि मेडिकल गेलेलं नाही. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर यायला टाईम लागते, त्याच्यासाठी बघा पिलू दाखवायली औषध, आणि जायचं म्हणाला. गोलू काय म्हणायला आणखी माहिती आहे का, तिला एवढे मोशन्स झाले, सगळं झालं, तरी पण त्याच्यामधलं भूत सवार झालेलं आहे त्याच्यावर. बाहेरचंच खाऊत म्हणून, तर बाहेरचंच खाऊन बघाले बघा. बघा गोलूला दिलं फ्री, दिलं बघा गोलूला. आणि गोलूचं आणखीन गेलेलं नाही, बाहेरचं नको म्हणून. बाहेरचं खाल्ल्यामुळंच होतात की नाही असं मोशन्स वगैरे सांगा. बाहेरचं खाणं चांगलं नसते ना, दुकानचं ऑइली फूड लईच खातात, आहे ना ऑइली फूडच खातात. किती सांगून यायला काहीच फायदा नाही. आणखीन पण गोलू रडतात, लई रडतात. ते मजबूर होऊन काय करावं लागते, त्याला घेऊनच द्यावं लागते. तर आता कोण सांगावं यायला समजून, आता यायला तब्येत खरंच करत राहतात. आम्ही हॉस्पिटलमध्ये नेत राहता, न्यायचं करायचं काय असू, आपण लेकराची तब्येत खराब झालं त्यांच्यापेक्षा टेन्शन जास्त मला आणि त्यांना येते. एक तर कामात मन राहणार, एक तर खाण्यापिण्यात मन राहणार, एक तर कामाला जाऊ वाटत नाही काय. तेच आहे की औषध आहे गोलूला सर्दीचं औषध घेऊन आला बघा. त्याच्यामधलं सर्दी जायची टॅबलेट होते, तेच फ्लेवर आहे. तर बाय.